इंग्लिश अवघड वाटतं ते मोठ्या शब्दांमुळे नाही, तर आय, मी, माय, माइंड, माय सेल्फ याचा योग्य वापर करायचा माहीत नसल्यामुळे. तर मग चला आजच्या या व्हिडिओमधून तुमचे सर्व कन्फ्युजन दूर करू. सो प्लीज स्टे ट्यून टिल द एंड. आहोत पर्सनल प्रोनाउन्स. तर यामध्ये जसं की सब्जेक्टिव्ह, ऑब्जेक्टिव्ह, पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह, पजेसिव्ह प्रोनाउन्स अँड रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स. तर हे मित्रांनो आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर फ्रेंड्स, पहिल्यांदा आपण बघू सब्जेक्टिव्ह. तर याचा वापर कसा होतो, जसं की फॉर एन एक्झाम्पल, ईगल अकॅडमी इज लीडिंग अकॅडमी इन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट. ईगल अकॅडमी इज व्हेरी गुड. ईगल इज फेमस इन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट. तर यामध्ये तुम्ही बघितलं असाल की वारंवार नाव घेतलं जात होतं. तर वारंवार नावाच्या बदल्यातच ते टाळण्यासाठीच जे वापरलं जातं ते म्हणजे सब्जेक्टिव्ह प्रोनाउन. तर जो पहिला आहे तो म्हणजे आय. आय म्हणजे मी. वी म्हणजे आम्ही, जसं की आम्ही. यू म्हणजे तुम्ही किंवा तुम्ही सर्वजण. बघा मित्रांनो, यू जे आहे ते सिंग्युलर साठी सुद्धा वापरलं जातं आणि प्लुरल साठी सुद्धा वापरलं जातं. आता सिंग्युलर म्हणजे काय? एक वचन. आणि प्लुरल म्हणजे काय? अनेक वचन. तर यू जे आहे ते सपोज यू तुम्ही कुणाला तरी एकट्या व्यक्तीला जरी म्हणत असाल तरी सुद्धा यूचाच वापर करणारा. आणि जर तुमच्या समोर अनेक लोक आहेत आणि तुम्ही त्यांना म्हणत असाल की तुम्ही, तर त्याच्यासाठी सुद्धा यूचाच वापर केला जातो. ही म्हणजे तो किंवा ते. आता यामध्ये फक्त एकच असणार म्हणजे मेल. मेल आणि एकच व्यक्ती असेल त्याच वेळेस आपण ही वापरतो. नेक्स्ट आहे दे. दे म्हणजे काय? आपल्यापेक्षा दूर आहेत आणि दोन किंवा दोन पेक्षा जास्त असतील तर त्यावेळेस आपण दे वापरतो. दे कायम आपण प्लुरल असेल तरच दे वापरणार. म्हणजे काय की दोन किंवा दोन पेक्षा जास्त असतील तर त्यावेळेस आपण दे वापरतो. यामध्ये बरेच जण मिस्टेक्स करतात की दे म्हणजे जसं की आपले वडीलच आहेत आणि आपल्या वडिलांना आपण ते म्हणतो, तर त्यावेळेस ते दे नाही येणार. यासाठी आपण वापरलं जातं ही. ही म्हणजे काय? तो किंवा ते. ही म्हणजे रिस्पेक्ट देण्यासाठी सुद्धा आपण ही वापरलं जातं. बिकॉज इंग्लिश इज व्हेरी पोलाइट लँग्वेज. शी म्हणजे काय बरं? शी म्हणजे ती किंवा त्या. आता शी जे वापर केला जातो ते फक्त आणि फक्त सिंग्युलर साठीच वापरलं जातं. एकच असेल, फिमेल असेल तर त्यावेळेस आपण शी वापरतो. इट म्हणजे हे. आता जसं की इटचे बरेच सारे वापर होतात. जसं की पहिली गोष्ट आहे, कुठल्याही निर्जीव वस्तूला, कोणतीही नॉन लिव्हिंग थिंग, एनी नॉन लिव्हिंग थिंग साठी आपण इट वापरतो. फॉर एन एक्झाम्पल, इट इज ब्लेझर. इट इज पेन म्हणजे हा पेन आहे. इट इज वॉच. इटचा वापर टाइम सांगण्यासाठी सुद्धा वापरला जातो. जसं की इट इज 7 o'clock. इट इज 5 o'clock. इट इज 6 o'clock. इटचा वापर डे सांगण्यासाठी सुद्धा वापरला जातो. जसं की इट इज मंडे. यालाच तुम्ही शॉर्ट फॉर्म मध्ये वापरू शकता. जसं की इट्स मंडे म्हणजे काय? आज मंडे आहे. आज ट्यूजडे आहे तर काय म्हणणार बरं? इट्स ट्यूजडे. आज बुधवार आहे तर याला काय म्हणणार? इट्स वेन्सडे. आज गुरुवार आहे तर इट्स थर्सडे. मग आज शुक्रवार आहे तर प्लीज त्याला काय म्हणतात? कॉमेंट्स करा. आता आपण डेट साठी सुद्धा इट वापरलं जातं. म्हणजे काय की आज 1 तारीख आहे, आज 1 जानेवारी आहे, त्याला काय म्हणतो बरं? इट्स 1 जानेवारी. जर आज 2 डिसेंबर आहे याला काय म्हणतो बरं? इट्स 2 डिसेंबर. आज 3 तारीख आहे तर इट्स 3rd. 4 तारीख आहे, इट्स 4th. जर का 20 तारीख असेल तर 20 तारखेला काय म्हणतो बरं? इट्स 20th वापरलं जातं. कारण डेट सांगण्यासाठी आपण असाच वापर करतो. मग 21 तारीख असेल तर काय येणार बरं? 21? नाही, इट्स 21st. 22 तारीख आहे, इट्स 22nd. 23 तारीख आहे, इट्स 23rd. 24 तारीख आहे, इट्स 24th. इटचा वापर वेदर सांगण्यासाठी सुद्धा केला जातो. जसं की इट्स सनी. ज्यावेळी सनी म्हणजे काय? खूप सारं ऊन असतं त्यावेळेस सुद्धा म्हणू शकतो इट्स सनी. जर धुके असतील तर त्याला काय म्हणतो? इट्स फॉगी. बरं खूप थंडी आहे त्याला काय म्हणतो? इट्स कोल्ड. जर पाऊस पडत आहे त्याला काय म्हणतो बरं?
इट्स रेनिंग. नेक्स्ट यूज आहे डिस्टन्स. इट्स फार अवे फ्रॉम मी. इट जे आहे ते कोणत्याही झाडासाठी सुद्धा वापरलं जातं, जसं की इट इज ट्री, इट इज मँगो ट्री. आता हे कोकोनट ट्री आहे, त्याला काय म्हणतो बरं? इट इज कोकोनट ट्री. दुसरा जो वापर आहे तो म्हणजे ॲनिमल. ॲनिमल, कुठलाही ॲनिमल सांगायचं असेल किंवा दाखवायचं असेल तर त्यावेळेस आपण इटचा वापर करतो, जसं की इट्स कॅट, इट्स डॉग. आपल्या बेटर अंडरस्टँडिंगसाठी जे टेन्स इंडिकेटर्स, आता टेन्स इंडिकेटर्स म्हणजे काय? टेन्स इंडिकेटर म्हणजे काळदर्शक. काळदर्शक कोणते असतात बरं? प्रेझेंट मधले कोणते असतात? एम, इज, आर. एम, इज, आर हे टेन्स इंडिकेटर आहेत. आता याचा अर्थ काय होतो बरं? एम, इज, आर म्हणजे आहे. जसं की आय एम, याला तुम्ही कॉन्ट्रॅक्शन सुद्धा वापरू शकता, जसं की एम. एम जे आहे ते आय साठी वापरलं जातं आणि आर जे आहे ते वी, यू, दे साठी वापरलं जातं आणि इज जे आहे ते ही, शी, इट साठी. फ्रेंड्स, अजून एक आहे, जसं की आर आपण प्लुरल साठी वापरतो. म्हणजेच काय की दोन किंवा दोन पेक्षा जास्त असेल तर त्यावेळेस आपण आर वापरणार. जसं की पेन्स, याचा टेन्स इंडिकेटर कोणता येणार? आर. का आर वापरलं? कारण दोन किंवा दोन पेक्षा जास्त आहेत. आता जर एकच असेल पेन तर याला म्हणतो आपण इज. याचा टेन्स इंडिकेटर इज घेणार, जसं की पेन इज. तर सब्जेक्टिव्हचे एक्झाम्पल्स थोडे बघूया. जसं की आय एम अ ट्रेनर म्हणजे काय? मी ट्रेनर आहे. असं आपल्याला म्हणायचं असेल आम्ही सर्वजण ट्रेनर्स आहोत, त्याला काय म्हणतो बरं? आम्हीला काय येणार? वी. मग आम्ही ट्रेनर्स आहोत, वी आर ट्रेनर्स. तुम्ही ट्रेनर आहात, याला काय म्हणतो बरं? यू आर ट्रेनर. बर, आपल्याला म्हणायचंय की ते विद्यार्थी आहेत, मग तेला काय म्हणतो बरं? दे. तर दे आर स्टुडंट्स. आज थोडी गरमी आहे, त्याला काय म्हणतो? इट्स हॉट टुडे. बर, तो आईस्क्रीम खात आहे, त्याला काय म्हणतो बरं? ही इज इटिंग. आता इटिंग का आलं बरं? कारण की तुम्ही खात आहे, वर्ब आहे म्हणून तिथे आयएनजी फॉर्म घेतला. आता क्रिया चालू आहे म्हणून आयएनजी फॉर्म घेतला. जसं की ही इज इटिंग अन आईस्क्रीम. तो पळत आहे, पळतला काय म्हणतो बरं? रनिंग. ही इज रनिंग. ती कार चालवत आहे, याला काय म्हणतो बरं? शी इज ड्रायव्हिंग कार. कारण का की ती कार चालवत आहे. आणि व्हेरी इम्पॉर्टंट, फक्त कार चालवण्यालाच ड्राईव्ह म्हणतो, टू व्हीलर चालवण्याला ड्राईव्ह म्हणत नाही. याला काय म्हणतात? तुम्ही कॉमेंट्स करा. किंवा याचा जर फरक जाणून घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही चेक करू शकता. आता सेकंड जो पार्ट आहे तो म्हणजे ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह मीन्स व्हॉट? जो रिसिव्हर असतो तो. म्हणजे काय? कर्म. फॉर एन एक्झाम्पल, आय म्हणजे काय? मी. मग मी म्हणजे काय बरं? मी म्हणजे मला किंवा माझ्या. यू म्हणजे काय? तुम्हाला किंवा तुमच्या. ह्याचे एक्झाम्पल आपण बघूया. ओके, ह्याच्यामध्ये सर्व मिनिंग्स दिलेले आहेत. तर एक मित्रांनो, एक एक्झाम्पल घ्या. ओके, तो बोलत आहे. तो बोलत आहेला काय म्हणतो बरं? ही इज स्पीकिंग. बरोबर आहे. मग तो माझ्यासोबत बोलत आहे, तर ह्या वेळेस ऑब्जेक्टिव्हचा वापर केला जातो. जसं की पहिला सोबत म्हणजे काय बरं? त्याला म्हणतो आपण विथ. आणि टू म्हणजे काय? ला किंवा कडे. जसं की तो माझ्यासोबत बोलत आहे, ही इज स्पीकिंग विथ मी. तुम्ही शिकवत आहात, याला काय म्हणतो बरं? यू आर टीचिंग. आता तुम्ही आम्हाला शिकवत आहात, आम्हाला म्हणजे काय बरं? यू आर टीचिंग टू अस. मी जात आहे, मी जात आहे याला काय म्हणतो बरं? आय एम गोईंग. बरं, मी त्यांच्यासोबत जात आहे, ते म्हणजे भरपूर सारे आहेत, तर त्याला काय म्हणतो बरं? आय एम गोईंग विथ देम. आता बघा, ह्याच्यात एक थोडासा ट्विस्ट आहे. मी त्यांच्यासोबत जात आहे, सपोज जर का मेल असेल, एकटेच असेल, रिस्पेक्टेड आहे, म्हणून आपण त्यावेळेस सुद्धा म्हणू शकतो की मी त्यांच्यासोबत जात आहे. तर मी त्यांच्यासोबत जात आहे त्यावेळेस तुम्हाला सिच्युएशन माहिती असते, कारण त्यावेळेस एकच व्यक्ती आहे आणि मेल आहे. तर त्यावेळेस आपल्याला वापरायचं असतं आय एम गोईंग विथ हिम इन्स्टेड ऑफ देम. देमच्या बदल्यात तुम्हाला हिम वापरावं लागेल. का? कारण की एकटेच आहेत आणि त्यांच्यासोबत जात आहे म्हणून हिम येणार. सेकंड एक्झाम्पल आहे, तिने मला फोन केला. याला काय म्हणतो बरं? शी कॉल्ड मी. तिने आम्हाला फोन केला, आम्हाला काय म्हणतो? अस. शी कॉल्ड अस. तिने आम्हाला मदत केली, शी हेल्प्ड अस. तिने त्याला मदत केली, आता त्याला काय म्हणतो बरं? हिम. सो शी हेल्प्ड हिम. आम्ही त्यांना बोलावलो, याला काय म्हणतो बरं? वी इन्व्हायटेड देम.
बरं, आम्ही तुम्हाला बोलवलो, याला काय म्हणतो? वी इन्व्हायटेड यू. आता ऑब्जेक्टिव्ह मधलाच इट एक्झाम्पल. इट म्हणजे काय बरं? याला किंवा याच्या. जसं की मला हे आवडलं, याला काय म्हणतो बरं? आय लाईक इट. तिला हे आवडलं, शी लाईक्ड इट. याला हात लावू नकोस, त्याला म्हणतो डोंट टच इट. हे वापरू नकोस, डोंट यूज इट. तर अशा पद्धतीचे वापर केले जातात. चला तर मग पुढे वळूया. जसं की पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. तर पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय बरं? मालकीचे. जे मालकी दर्शवतं त्यावेळेस आपण याचा वापर करतो. जसं की माय. तर मायचा अर्थ काय होणार बरं? एक तर माझा, माझी किंवा माझे. मग य म्हणजे काय बरं? इट इज नॉट युअर. ओके, युअर असं म्हटलं नाही जात. य. ओके, तर य म्हणजे काय? तुमचा किंवा तुमची किंवा तुमचे. देअर मीन्स व्हॉट? त्यांचा, त्यांची, त्यांचे. हिज मीन्स व्हॉट? त्याचा, त्याची किंवा त्याचे. आता हिज म्हणजे याच्यामध्ये अजून एक होऊ शकतं, त्यांचा, त्यांची, त्यांचे असं सुद्धा होऊ शकतं. म्हणजे काय बघा, मी तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलेलं होतं, एकच व्यक्ती आहेत, रिस्पेक्टेड आहेत, मग आपण त्याचा बोलणार आहोत का? नाही ना. मग ह्यासाठी आपण वापरतो हिज म्हणजे त्यांचा. ह्या सिच्युएशन मध्ये सुद्धा आपण हिज वापरू शकतो. तसंच हर म्हणजे काय? तिचा, तिची, तिचे. तर यामध्ये सुद्धा असंच सिच्युएशन येऊ शकते. जसं की हर म्हणजे तिचा, तिची, तिचे. तसंच त्यांचा, त्यांची, त्यांचे. जर फिमेल असेल, एकच असेल, तर त्यावेळेस सुद्धा आपण हर वापरलं जातं. इट्स म्हणजे काय? याचा, याची, याचे. आता फ्रेंड्स, हे इट्स आणि ते इट्स, तर ह्या दोन्हीमध्ये फरक आहे. तर आपण इथे बघतोय हे इट्स. इट्स म्हणजे काय? याचा, याची, याचे. तर आपण एक्झाम्पलद्वारे शिकूया. जसं की माय. माय म्हणजे काय? माझा, माझी, माझे. आता हा माझा पेन आहे, तर याला काय म्हणणार बरं? दिस इज माय पेन. हा माझा ब्लेझर आहे, दिस इज माय ब्लेझर. हे माझं वॉच आहे, दिस इज माय वॉच. तर असंच अजून एकदा आपण विचार करू बरं. हा आमचा ब्लेझर आहे, आमचाला काय म्हणतो बरं? आर. सो दिस इज आर ब्लेझर. ही तुमची क्लासरूम आहे, तुमचीला काय म्हणतो बरं? युअर. मग काय येणार? दिस इज युअर क्लासरूम. तिची बघा, हा आता ही कार आहे, ही कार तिची आहे. अशा वेळेस काय म्हणणार बरं? दिस इज हर कार. हा त्याचा बंगलो आहे, त्याचा म्हणजे एकटाच आहे ना, म्हणून काय वापरणार? दिस इज हिज बंगलो. बघा हा, तो त्यांचा ग्रुप आहे. आता तोला धिस नाही वापरणार, तोला आपण दॅट वापरणार. का? कारण की आपल्यापासून लांब आहे आणि एकच आहे, त्यावेळेस आपण दॅट वापरतो. म्हणजे काय? तो त्यांचा बंगलो आहे, दॅट इज देअर बंगलो. याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण वापरू शकतो. जसं की तिची बॅग नवीन आहे, हर बॅग इज न्यू. त्याचा मोबाईल नवीन आहे, हिज मोबाईल इज न्यू. आमची क्लासरूम नवीन आहे, आमची क्लासरूमला आर क्लास और आर क्लासरूम इज न्यू. तर इथचं एक एक्झाम्पल बघूया. जसं की कंपनीने तिचं नाव बदललं, द कंपनी चेंज्ड इट्स नेम. नेक्स्ट आहे पॉझेसिव्ह प्रोनाउन्स. हे देखील मित्रांनो मालकीच दर्शवतं. जसं की माइन. माइनचा अर्थ काय होतो बरं? माझा, माझी, माझे. जसं की एक्झाम्पलद्वारे आपण लर्न करूया. जसं की हा ब्लेझर माझा आहे, दिस ब्लेझर इज माइन. आता योर्स म्हणजे काय? तुमचा, तुमची, तुमचे. मग बघा, हा तुमचा मोबाईल आहे, तुमचा मोबाईलला कसं येणार बरं? दिस मोबाईल इज योर्स. ही तिची क्लासरूम आहे, दिस क्लासरूम इज हर्स. हा त्याचा प्रॉब्लेम आहे, दिस प्रॉब्लेम इज हिज. ते त्यांचं घर आहे, दॅट हाऊस इज देअर्स. तो त्यांचा ग्रुप आहे, दॅट ग्रुप इज देअर्स. ही माझी बॉटल आहे, हे तुम्ही कॉमेंट्स करा. नेक्स्ट आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. आता रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन म्हणजे काय फ्रेंड्स? जसं की स्वतःवरच ऍक्शन घेणे किंवा करणे. जसं की आय हर्ट माय सेल्फ म्हणजे काय बरं? मी स्वतःलाच दुखावलो. आता लेट्स गेस की तिने स्वतःलाच दुखवलं, तर त्याला काय म्हणतो बरं? शी हर्ट हरसेल्फ. आम्ही स्वतःची ओळख करून दिलो, त्याला काय म्हणतो बरं? वी इंट्रोड्युस्ड आरसेल्फ. त्याने स्वतःकडेच पाहिलं, ही लुक्ड ॲट हिमसेल्फ. त्यांनी स्वतःलाच मदत केली. ते म्हणजे किती आहेत? भरपूर सारे आहेत. म्हणून काय येणार बरं? दे हेल्प्ड देमसेल्व्स. दार आपोआप उघडलं, त्याला काय म्हणतो बरं? द डोअर ओपन्ड इटसेल्फ.
आणि आपण कायम वापरतो, जसं की तुझी तुझी स्वतःची काळजी घे, त्याला काय म्हणतो बरं? तर हेच तुम्ही कॉमेंट्स करा. तर फ्रेंड्स, आजपासून आम्ही तुम्हाला अशा नव्या पद्धतीने शिकवणार आहोत. तर फ्रेंड्स, यामुळे तुम्हाला नक्कीच जर का फायदा झाला असेल तर विनंती आहे, प्लीज लाईक दिस चॅनल, शेअर, आणि खरंच तुम्हाला आवडला असेल तर प्लीज कॉमेंट करा. कारण यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळेल, यामुळे आम्हाला समजेल की अजून आम्हाला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. सो थँक यू फॉर गिव्हिंग युअर व्हॅल्युएबल टाइम, and always remember, speak with anyone. If you find like your partner, your friend, your mother, father, speak with everyone, because until and unless you speak you cannot get result. And always think in English. Thank you, take care, we'll see you in next video.